विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता 93.27% पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82,49,000 पोहोचली आहे. सध्या देशातल्या उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 4,65,000 इतकी आहे. गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली नाशिकमधली मंदिरं तसंच अन्य धार्मिक स्थळं आज आरोग्य नियमावलीचं पालन करून भाविकांसाठी खुली झाली आहेत. भाविकांचं तापमान मोजून आणि हँड सॅनिटायझरनी हात स्वच्छ धुतल्यानंतरच मंदिरात टप्प्याटप्प्यानं भाविकांना प्रवेश दिला जात असल्यानं सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्यात आलं. याशिवाय शहरातील दर्गा, गुरुद्वारा आणि अन्य धार्मिक स्थळं सुरक्षित अंतराचं पालन करून आज सकाळी सुरू झाले आहेत. जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून स्टॅच्यू ऑफ पीसचं अनावरण होणार आहे. राजस्थानात पाली जिल्ह्यामधल्या जेतपुरा इथं 151 इंच उंचीचा हा अष्टधातूपासून तयार केलेला पुतळा उभारण्यात आला आहे. भगवान महावीरांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून स्टॅच्यू ऑफ पीसचं अनावरण केलं जाणार आहे. लातूर ते यशवंतपूर दरम्यान सर्वसाधारण शुल्क दरानं रेल्वे विशेष ट्रेन चालवणार आहे. या गाडीसाठीचं आरक्षण 17 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची आणि प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग करताना, प्रवासादरम्यान आणि उतरण्याच्या ठिकाणी कोविड-19 संबंधित सर्व निकषांचं पालन करावं लागेल. प्राध्यापक रवींद्र नागर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केलं आहे. संस्कृत भाषेचा प्रसार करण्यात आणि भाषेची लोकप्रियता वाढवण्यात प्राध्यापक नागर यांचं मोठं योगदान होतं, असं मोदी यांनी ट्विटरवरच्या शोकसंदेशात म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58 मिनिटांनी.